जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नाझरे कप या गावामध्ये या ठिकाणी भव्यदिव्य असं यात्रा उत्सवानिमित्त ओपनचं मैदान आयोजित केलं होतं आणि या मैदानामध्ये सासवडचा सोन्या आणि कळंबीकरांचा शंभू एक नंबरचे मानकरी ठरलेले आहेत. आपल्या समवेत सोन्याचे मालक आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये, कशा पद्धतीने मैदान आज पार पडलं? मैदान निर्विघ्नपणे पार पडलं. मैदान अतिशय उत्तम पद्धतीने नाझरेकरांनी घेतलं, त्याबद्दल ग्रामस्थांचं खूप खूप धन्यवाद. आणि पायरा कसा काय करण्यात आला होता? शंभू पायरा आमचे बंधू आहेत, त्या दोघांनी केला होता. आगामी काय नियोजन आहे सोन्याचं? आगामी आता कोरेगाव मैदानात किती दिवसाचा आराम? आता 2 दिवसाच्या आरामावर पळायचं. 2 दिवसाचा आराम असणार. मित्रांनो, आज गाडी कुणी चालवली? आमचे सध्या तर संतू ड्रायव्हर सगळी गाडी मोरगावकर. हो, मोरगावकर. मित्रांनो, संतू ड्रायव्हर मोरगावकरच सोन्याची गाडी आणतात. आणि की एवढ्या 2 महिन्यामध्ये किती सोन्याने गुलाल केले? सोन्याचा म्हणजे संघर्षाचा काळ भरपूर होता, पण जसे आमच्या पोरांनी मेहनत घेतली आणि जसे आमचे संतू ड्रायव्हर फिक्स झाले, माधू शेठ असतील, मंगेश असेल आमचा, त्या पोरांच्या सगळ्या मेहनतीला यश आलं आणि अख्ख्या ग्रुपच्या म्हणलं तरी चालेल. आणि सोन्या गुलाला सुरुवात झाली. किती 2 महिन्यापासून किती गुलाल? 2 महिने नाही, आता 1 महिन्यात, या महिन्यातच भरपूर गुलाल करून दिले त्यांनी. म्हणजे लय चर्चा सोन्याची. म्हणजे आता सोन्या ज्या मैदानात जाईल त्या मैदानात फायनलला गुलाल घेणार म्हणजे घेणारच. सोन्या आणि संतू समीकरण झालं या, त्यामुळे चांगली गाडी पळते. चांगली गाडी राजजुळी म्हणायची. हो. आणि संतू ड्रायव्हर एकनिष्ठ ड्रायव्हर काय म्हणतात? संतू ड्रायव्हर तसे एकनिष्ठ म्हणतात सगळे, शंभू बाजीवाल्यांचे ड्रायव्हर आहेत. पण प्रवीण शेठ, निखिल शेठ ह्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन संतूला वारंवार आपली गाडी हाणायला परवानगी देतात. तसं म्हणजे ती सुद्धा माणसं 1 नंबर आहेत. आणि आम्हाला तसं बुलेटचा पण पायरा 1 नंबरचा झाला आणि बुलेट मुळे सुद्धा आम्ही खूप उजेडात आलो. आणि सगळ्यात महत्वाचं संतू ड्रायव्हर आणि बुलेट ही समीकरण आहे, पण आम्ही सोन्या त्यात समीकरणात जुळवून आणलं. मग ज्यावेळेस सेमीत चाललं होतं ना, त्यावेळेस धीरज पहलवानाने सांगितलं की आज सोन्याचा 1 नंबर. हा आमचे म्हणजे आमच्या बंधूंचं पण प्रेम आहे आमच्या बैलावलंय. आणि आगामी काळात आमची बादल आणि सोन्याची गाडी सुद्धा पळताना दिसेल तुम्हाला. लवकरच पळता दिसेल. मैदान कसं होतं पळायला? मैदान 1 नंबर रेवटा झालता. आणि जसं गट सेमी फायनल आपला बैल फेऱ्यागणे स्पीड जास्त घेतो आणि जसं पाहिजे पळायला तसं. हो, योग्य आहे. बरोबर. आणि काय सांगाल, आज म्हणजे लय लवकर उरकलं मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. आणि 38 गट झाले आणि 7 सेमी आणि फायनलचा बेरा. त्या पद्धतीने नाझरेवाल्यांनी चांगलं मैदान घेतलं आणि चांगलं मैदानात पार पडलं. चालते, चला तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तुमचे सुद्धा धन्यवाद सगळ्यांचे. ज्या गाडीवर बसतात ती गाडी गुलालाच पात्र राहते, फायनल राहते. काय सांगाल? नाही, ड्रायव्हर म्हणलं तर आता बैलांनी बी साथ दिली पाहिजे. आम्ही बी बराचसा काळ आता मागच्या सीजन मध्ये बराचसा काळ आम्ही अनुभवलाय. त्यामुळे आता ह्या 2-3 महिन्यात चांगलं साथ मिळते. बैलांची बी साथ आहे आणि मला बी चांगलं यश आले. आणि समालोचक सगळे म्हणतात संतू ड्रायव्हर जिथं बसतात, ज्या गाडीवर बसतात तिथं सोनं करतात. काय त्याचं मागचं रहस्य काय? बैलांची साथ मिळते आपल्याला. बैलांची साथ दिली ते बैलांना बी ड्रायव्हर बसलेला कळतच नाही, वजनच लागत नाही. हलका फुलका ड्रायव्हर. दाजी लगेच बैल म्हणतात दाजी बसला, चला लवकर. हलका फुलका ड्रायव्हर आणि त्यात परत एवढं सेलिब्रेशन नाही, शांत स्वभाव. काय असं सेलिब्रेशन करायचंच कशासाठी? अख्ख्या जनतेला माहिती आहे ना, सेलिब्रेशन करून काय दावा होते ना. सेलिब्रेशन करायचं, क्वालिटी दावायची. ज्यावेळेस गाडी बसून त्यावेळेस क्वालिटी. आता महिनाभर एवढं सगळं गुलालातच तुम्ही ती कंटिन्यू दिसूनच येत आहे. कशी तयारी कशी केली मग हिंद केसरी कोरेगाव मैदानाची? तेवढंच राहिले आपल्याला, एकच आता इच्छा आहे हिंद केसरीचीच. हिंद केसरी ती स्वप्न तुमचं लवकरच पूर्ण होणार आहे, कारण का तुमचं यशच असं आता बोलतंय सगळं नाही का. सगळीकडे तुम्ही कायम गुलालातच आणि 1 नंबरचे मानकरी येतात. बरेचसे 1 नंबर ह्या सीजनला बरेचसे 1 नंबर केले. फक्त आपली एकच इच्छा राहिली की हिंद केसरीची होईल. निश्चितच पूर्ण होईल. तुमचं त्यासाठी कष्ट पण खूप आहेत आणि अनुभव तुमचा कामी आलेला आहे. चला, धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समोर प्रसिद्ध बैलगाडी मालक अमित शेठ बाजळे. अमित शेठ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, आज शंभूने पुन्हा एकदा कमाल केली. नाझरेकरांचं परंपरेचं जे यात्रेचं मैदानामध्ये 1 नंबर केला. काय सांगाल शंभू आणि सासवडच्या सोन्याच्या जोडीच्या विषयी? आता सासवडचा सोन्या बी चांगला फॉर्मला पळतोय, शंभू बी फॉर्मला पळतोय. आम्ही गाडी मागच्या वर्षी गोजोबाई मैदानात आणली होती, तिथं 1 नंबर केला होता गाडीने. आणि त्या हिशोबाने आपण पल्ल्याच्या हिशोबाने गाडीचं नियोजन केलं आणि दोन्ही बैल चांगली पळाली आणि 1 नंबरची मानकरी ठरली. ज्या पद्धतीने आयोजक मैदानाचं आढावा मुलाखतीमध्ये
पल्ला स्वतः टेपने मोजून दाखवतायत किंवा परफेक्ट पल्ला सांगतायत, अजिबात म्हणजे खोटं अजिबात काय नाही, काय असेल ते खरं सांगतायत, बरोबर. त्याचा कुठंतरी बैलगाडी मालकांना फायदा होतो का नियोजन करताना? 100%. कारण काय होतं, पल्ला कमी असल्यानंतर ना माणूस तळातला बैल घालायचा बघतो, त्या हिशोबाने रान वगैरे बैल वगैरे त्या हिशोबाने लावतो आणि त्याच्यात यश बऱ्यापैकी मिळतं. म्हणजे 100% ना 1001% फायदा होतो त्या गोष्टीचा. म्हणजे ज्या पद्धतीने आयोजकांनी जर खरं सांगितलं, म्हणजे वस्तुस्थितीचं सांगितलं, हो. त्याचा फायदा होतो नियोजन करताना. 100%. मित्रांनो, कारण का आम्ही प्रत्येक आयोजकांना म्हणतो की काय आहे पल्ल्याच्या बाबतची वस्तुस्थिती सांगा, जेणेकरून पुढे पैरे होतात आणि त्या पद्धतीने नियोजन होतं. 5-10 फूट इकडे तिकडे चालतं, मात्र 100-150 फुटाचा फरक हो. मैदानाच्या बाईटमध्ये पल्ल्यात सांगताना चालत नाही, त्याचा परिणाम होतो. तेवढं जरी कमी जास्त सांगितलं तरी नियोजनात बदल होतो. हा. नियोजनात बदल झाला की गाडी कुठं थोडक्यात मार खा किंवा काय कर, हे सगळे गणित बिघडून जातात. मग त्याच्यात यश मिळायला कुठंतरी कमी जास्त होतं. आज रान कसं होतं पळायला? चांगलं रान होतं, मातीचं रान होतं, बैलांना त्रास नव्हता कुठल्या प्रकारचा. आता दावणीला किती बैल झाली टोटल? आता दावणीला बैल झाले 4 ते 5 बैल झाली आपली. सगळे महाराष्ट्रातले टॉपचे नंदी तुमच्याकडे. हिंद केसरी दावून झाली, त्यातले तर डबल हिंद केसरी झाला तुम्ही आता. हो. कासेगावचा असेल आणि त्यानंतर त्याच कासेगाव मैदानातली पैरेकराची ती पैरेकराचा बैल तो पण आपण खरेदी तो केला. पण आपण केला. बरोबर. आता कसं काय चिमण्याचं हिंद केसरी चिमण्याचं नियोजन कसं काय काय असणार आहे? कोरेगाव मध्ये धमाका होणार आहे का? धमाका नक्कीच होईल. आम्ही घरच्या गाडीचं नियोजन केलं होतं तिथं. थोडंसं 2 गाड्या होतील ह्या हिशोबाने, त्या हिशोबाने आम्ही सगळं म्हणजे केलेलं आहे आणि चांगलंच पाहायला मिळेल कोरेगावच्या मैदानात दोन्ही गाड्यांचं अशी नियोजन. चर्चा असते की अमित शेटच्या बैलाबरोबर एक नेहमीच एक टॉपचा नंदी पळत असतो, तो नंदी पाहायला मिळेल का? आहे वरच्या म्हणजे ह्याच्यात असेल तर 100% तसं काहीतरी घडेल. घडेल ना? घडेल 100% घडेल. कोणकोणती बैल सहभागी होणार आहेत कोरेगावचे हिंद केसरी? महाराष्ट्रातले सगळे टॉप पळणारे बैल तुमच्या दावणीत? आमच्या गावाची 100%. टॉपचं नियोजन करतो. आहे चांगले दोन्ही गाड्यांचं टॉपचं नियोजन आहे. आता गुलाल या त्या गोष्टी सगळ्या वर्षाच्या टॉपचं नियोजन असणार. आहे ना, दोघांचं टॉपचं नियोजन आहे आणि जे लोकांच्या मनात आहे तेच घडेल, त्याच्या व्यतिरिक्त काय घडणार नाही. आज आयोजकांनी कशा पद्धतीने आहे व्यवस्थित, म्हणजे खालची सुट्टी असेल, परत गट पाडण्याचा विषय असेल, सगळं म्हणजे एकदम व्यवस्थित त्यांनी पारदर्शक सगळं केलेलं आहे. आणि आज चांगलं काय झालं. सांगताल 3 फेरे गाडी कोणी पळवली? 3 फेरे गाडी आपले संतू ड्रायव्हर मोरगावकर यांनी 3 फेरे गाडी आणली. त्यांच्याविषयी काय सांगा संतू ड्रायव्हर? आता गुलाल म्हणजे कंटिन्यू त्यांच्या डोक्यावरती आणि गुलालाचा ड्रायव्हर आहे आणि व्यवस्थित चांगली गाडी आणली 3 फेर त्यांनी. शंभू, सोन्या आणि संतू हे समीकरण जुळलं. तिन्ही एका राशीची एका राशीची आली आणि तिघांसाठी दिवस चांगला आला आणि 1 नंबरचे मानकरी ठरले ते आज. धन्यवाद दादा. धन्यवाद.